छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी बलकवडे घराण्याने दिलेल्या योगदानावर बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघल सत्ता, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूंशी संघर्ष करून हा लढा यशस्वी केला. शिवरायांच्या ह्या कार्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक घराण्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून या महापुरुषांनी या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. अशाच पैकी एक घराणं बलकवड्यांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याच्या सुरुवातीपासून लखमाजी बलकवडे हे सहभागी झाले होते. लखमाजी बलकवडे यांच्याविषयीचा संदर्भ आपल्याला राजगडाच्या संदर्भाने मिळतो. राजगडावर 3 माचा, सुवेळा, पद्मावती, संजीवनी आणि बालेकिल्ला या चारही विभागाच्या रक्षणासाठी स्वतंत्र 4 सरनोबत, तटसरनोबत आणि वेगवेगळ्या मावळातील घराण्यांवर या राजगडाच्या रक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वाचं राजधानीचं स्थान म्हणून सोपवली होती. यापैकी पद्मावती माचीच्या रक्षणासाठी जी मंडळी होती त्यामध्ये बलकवड्यांचा सहभाग होता. लखमाजी बलकवडे आपल्या पथकानिशी राजगडाच्या पद्मावती माचीच्या रक्षणामध्ये सहभागी होते आणि यातूनच हे घराणं पुढं नावारूपाला आलं. लखमाजी बलकवडे यांचे सुपुत्र म्हणजेच नावजी बलकवडे. नावजी बलकवडे यांनी केलेल्या पराक्रमामुळे ते अजरामर झालेले आहेत. नावजी बलकवड्यांचा माझा ऐतिहासिक पहिला संदर्भ सापडतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये. ज्यावेळेस स्वतः औरंगजेब दिल्लीवरून लाखोची फौज घेऊन महाराष्ट्रात आला. पहिला काही काळ संभाजी महाराजांविरुद्ध संघर्ष करून त्याने स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीने संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याला तीव्र प्रतिकार केला आणि म्हणून औरंगजेबाने ही मोहीम काही काळ स्थगित करून तो आदिलशाहीवर चालून गेला आणि शेकडो वर्षाची आदिलशाही सल्तनत त्याने अवघ्या 1.5 वर्षात जिंकून घेतली. शेकडो वर्षाची कुतुबशाही सल्तनत त्याने फक्त 6 महिन्यामध्ये जिंकून मुघल साम्राज्यात विलीन केली. ज्यावेळेस आदिलशाही जिंकून घेतल्यानंतर आदिलशाहीमध्ये अनेक नामवंत मराठा घराणी होती. घाटगे, पांढरे आणि त्याचबरोबर पाटणकर घराणं, त्यामध्ये चांजीराव पाटणकर हे आदिलशाहीमध्ये होते. आदिलशाही नष्ट झाल्यानंतर त्यांच्यासमोर 2च पर्याय, एक मुघलांकडे जायचं का मराठ्यांकडे यायचं. त्यावेळेस चांजीराव पाटणकरांनी स्वराज्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि चांजीराव हे मराठ्यांच्याकडे निघाले. साधारणपणाने शिरवळच्या परिसरात चांजीराव आपलं सैन्य घेऊन येत असताना त्यांना मार्गावर एक मुघलांचं पथक म्हणजे 1,500 सैन्य नदीच्या काठावर तळ ठेवून असल्याची बातमी कळाली. त्यावेळेस चांजीरावांकडं 400-500 सैन्य होतं फक्त.
आणि एवढ्या थोड्या सैन्यानिशी त्या मुघलांच्या लष्कराशी संघर्ष करणं त्यावेळेस त्यांना संयुक्तिक वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी आजूबाजूला कुठला मराठा सरदार आहे का याचा तपास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की नावजी बलकवडे हे आपलं सैन्य घेऊन त्या परिसराच्याच भागामध्ये आहेत. आणि मग चांजीरावांनी नावजींशी संपर्क साधला आणि नावजी बलकवडे आणि चांजीराव पाटणकर या दोघांचं सैन्य एकत्र झालं आणि त्यांनी ह्या मुघलांच्या सैन्यावर प्रचंड मोठा मध्यरात्रीच्या सुमाराला छापा घातला आणि तो तळ उद्ध्वस्त केला, लुटला. आणि ही कामगिरी त्यावेळेस संभाजी महाराजांना समजली आणि त्यांनी चांजीराव पाटणकर आणि नावजी बलकवड्यांचा सन्मान केला. आणि अशा पद्धतीने नावजी बलकवडे एकेका मोहिमांमध्ये भाग घेत होते आणि म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखी हशमाची पंचहजारी संभाजी महाराजांनी बहाल केली. नावजी बलकवड्यांचे पुढचे पराक्रम अनेक लढायात भाग घेतला, पण ज्याची नोंद घ्यावी असे मी पराक्रम आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 1692 साली 1689मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर राजाराम महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. राजाराम महाराज हा संघर्ष करत असताना रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. राजाराम महाराजांनी काही दिवस स्वराज्यात राहून मुघलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की स्वराज्यात राहणं धोक्याचं आहे आणि म्हणून राजाराम महाराज कर्नाटकाकडे गेले आणि त्यांनी तामिळनाडूमधल्या जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय केला. त्यांच्या पश्चात स्वराज्यामध्ये अनेक मराठा योद्धे या स्वराज्याचं रक्षण करायला सिद्ध झाले होते. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण पंत सचिव आणि अशा पद्धतीने ही मंडळी या औरंगजेबाच्या प्रचंड मुघली आक्रमणापासून स्वराज्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होते. औरंगजेबाचं एवढं प्रचंड हे आक्रमण होतं की हळूहळू रायगड, राजगड, पुरंदर, तोरणा, सिंहगड हे सगळे किल्ले मुघलांनी जिंकून घेतलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोहगडही मुघलांच्या ताब्यात होता. त्यावेळेस राजमाची किल्ल्यावरून शंकराजी नारायण पंत सचिव साताऱ्यापासून पुण्यापर्यंतच्या स्वराज्याचा प्रतिकूल परिस्थितीत कारभार पाहत होते. मुघलांनी जिंकलेले किल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजमाचीवरून शंकराजी नारायण पंत सचिवांची आज्ञा घेऊन नावजी बलकवडे 1692 सालच्या श्रावण महिन्यामध्ये ऐन पावसामध्ये पवन मावळातले एक सरदार विठोजी कारके यांना आपल्या सहाय्याला घेऊन मनसूर खान बेगाने जिंकलेला लोहगडचा किल्ला श्रावण महिन्याच्या ऐन पावसाळ्यामध्ये त्यांनी जिंकून घेतला. त्यावेळेस या मुघल किल्लेदाराने त्यावेळच्या आपल्या एकविरा देवीच्या मंदिरावर हल्ला करून त्याचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला होता. आणि यानेच पेटून उठलेले नावजी बलकवड्यांनी हे मोठं धाडस केलं होतं. एक अत्यंत दुर्गम महत्त्वाचा किल्ला लोहगड त्यांनी फक्त 200-300 मावळ्यांनीशी एका रात्रीमध्ये जिंकून घेतला. आणि ज्या किल्लेदाराने एकविरा देवीच्या कारल्याच्या मंदिरावर हल्ला केला होता त्या किल्लेदाराचा वध करून त्याचं शीर त्यांनी एकविरा देवीला अर्पण केलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि त्यांना हुरूप आला. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या ह्या सत्कृत्यामध्ये निश्चितच माझ्या ह्या भवानी मातेचा आशीर्वाद आहे.
त्यानंतर त्यांनी पराक्रम गाजवला सिंहगड विजयाचा. सिंहगड मुघलांच्या ताब्यात होता. आपल्याला कल्पना आहे, सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी यापूर्वी तानाजी मालुसऱ्यांसारख्या एका महान पराक्रमी योद्ध्याला आपलं बलिदान द्यावं लागलेलं आहे. असा हा सिंहगड किल्ला स्वराज्यात आणणं, कोंढाणा स्वराज्यात आणणं हे मराठ्यांसाठी फार मोठं ध्येय होतं. ही जबाबदारी नावजी बलकवड्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. 25 जून 1693 या दिवशी शंकराजी नारायण पंत सचिवांची आज्ञा घेऊन आपले सहकारी विठोजी कार्के यांना घेऊन 300-400 मावळे घेऊन नावजी बलकवडे लोहगडावरून सिंहगडाकडे निघाले आणि 31 जूनच्या रात्री ते सिंहगडाच्या पायथ्याशी रानामध्ये दबा धरून बसले. 31 जुलै हा दिवस त्यांनी हा संघर्ष करण्यासाठी निवडला. 1 जुलै चैत्र आषाढ शुद्ध अष्टमी दुर्गाष्टमीच्या दिवशी पहाटेच्या वेळेस नावजी बलकवड्यांनी ज्याप्रमाणे तानाजी मालुसऱ्यांनी पश्चिम बाजूने त्या अभेद्य भागात जिथे शत्रूला तटबंदी बांधण्याची आवश्यकता वाटत नव्हती अशा उभ्या कड्यावरून आपल्या सहकाऱ्यांनीशी माळा लावून नावजी बलकवड्यांनी सिंहगडात प्रवेश मिळवला आणि आपल्या सहकाऱ्यांनीशी हर हर महादेव म्हणत मुघलांवर प्रचंड हल्ला केला. शत्रूला कळालंच नाही की मध्यरात्रीच्या सुमाराला एवढ्या दुर्गम किल्ल्यावर आषाढाच्या महिन्यामध्ये कोण हल्ला करून येणार. ते बेसावत होते. जवळजवळ 1000 सैन्य असतानाही तोफा बंदुका साधन सामुग्री सगळं असताना फक्त 300-400 मावळ्यांनीशी प्रतिकूल परिस्थितीत नावजी बलकवड्यांनी सिंहगडाच्या मुघलांवर हल्ला करून हा गड सर केला. ही बातमी राजाराम महाराजांना कळली. त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी नावजी बलकवड्यांना एक अभिमानाचं कौतुक करणारं पत्र शाबासकीचं पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या या कामगिरीबद्दल स्वराज्या वतीने मी तुम्हाला लोहगडाबद्दल सावरगाव आणि सिंहगडाच्या कामगिरीबद्दल मुलखेड नावाची ही 2 गावं पवन मावळातली राजाराम महाराजांनी नावजी बलकवड्यांना इनाम दिली. नावजी बलकवड्यांचा हुरूप वाढलेला आहे आणि त्यांना आता पदाती सप्त सहस्त्री 7000 पायदळाचे सरदार म्हणून त्यांना गौरव केला. त्यांना किताब बहाल केला. 5000चे आता नावजी बलकवडे 7000 झाले. त्यानंतर त्यांचा पराक्रम म्हणजे 1696 साली त्यांनी जिंकलेला कोरीगड. त्यावेळेस जुन्नरकर बेगाने मनसूर खान बेगाने दगाफटकाने म्हणजेच त्यांनी किल्ल्यावरच्या काही लोकांना फितूर करून हा किल्ला जिंकून घेतला होता. किल्ल्यावर प्रचंड रसद पुरवलेली होती. ही बातमी नावजी बलकवड्यांना समजली आणि त्यांनी कोरीगड जिंकण्याची सुपारी उचलली आणि नावजी बलकवडे यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांना मदतीला बाळोजी नाईक ढमाले हे त्यांच्याबरोबर होते. नावजी बलकवड्यांनी त्यांच्याकडे एवढं सैन्य नव्हतं आणि कोरीगडासारखा किल्ला एका रात्रीत, कारण की शत्रू सावध झालेला होता, कोरीगड जिंकणं हल्ला करून अवघड होतं. मग त्यांनी एक गोष्ट केली की कोरीगडच्या किल्ल्याकडं जाणारी शत्रूची सगळी रसद लुटायला सुरुवात केली. शत्रूला कुठल्याही प्रकारची रसद मिळू नये, शत्रूची नाकेबंदी करायला सुरुवात केली. शत्रूचं धान्य, चारा, सगळं दारुगोळा ह्या रसदेवर छापा मारायला लागला. ही बातमी समजल्यानंतर मनसूर खान बेगाने आपला मुलगा याच्याबरोबर प्रचंड रसद, दारुगोळा, धान्य
देऊन ही रसद कोरीगडाकडं पाठवायला सुरुवात केली होती. ही बातमी नावजी बलकवड्यांना समजली. त्यांनी बाळोजी नाईक ढमाल्यांना आपल्याबरोबर घेतलं आणि वाळेंच्या जवळ या शत्रूच्या सैन्यावर अचानक छापा घातला. पहाटेच्या वेळेस शत्रूला काहीच कळालं नाही आणि त्यांनी शत्रूचा पराभव केला. त्यामध्ये मनसूर खान बेगाचा मुलगा तिथं मारला गेला. प्रचंड मोठा विजय नावजींना मिळाला. शत्रूची सगळी रसद लुटली आणि अशा पद्धतीने कोरीगडाला कुठल्याही प्रकारे रसद मिळणार नाही असा प्रयत्न करत शेवटी नावजी बलकवड्यांनी एक निर्णायक हल्ला केला आणि कोरीगड 1696 साली जिंकून घेतला. नावजींचे अशा पद्धतीने एकट्या नावजी बलकवड्यांनी सिंहगड, लोहगड आणि कोरीगडासारखे अभेद्य किल्ले एकट्याने जिंकून घेतले. आणखी एक मोठा पराक्रम घडला. जंजिरेकर सिद्दी याने कोरीगडावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. 1000 एक सैन्य घेतलं आणि ते कोरीगड किल्ल्यावर त्यांनी हल्ला केला. परंतु किल्ल्यावरच्या नावजी बलकवड्यांच्या लोकांनी तो हल्ला परतावून लावला. अशा वेळेस सिद्धीने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं पेठ शहापूर, तिथं किल्ल्याची पेठ होती, त्या पेठेवर हल्ला केला. ती पेठ लुटली आणि सिद्धीचं हे सैन्य सावा घाटाने खाली कोकणामध्ये उतरत होतं. ही बातमी नावजी बलकवड्यांना समजली. त्यांनी ताबडतोब किल्ल्यावरचं काही सैन्य आणि आजूबाजूला असलेलं आपलं सैन्य एकत्र केलं आणि या सावा घाटातून सिद्धीचं सैन्य जे उतरत होतं त्याच्यावर त्या दुर्गम भागात घाटामध्ये हल्ला केला, त्यांचा पराभव केला आणि ते जे काही लूट घेऊन मराठ्यांची लूट घेऊन चालले होते ती लूट पुन्हा मिळवली. हा सगळा पराक्रम समजल्यानंतर राजाराम महाराजांनी नावजी बलकवड्यांना 3रा गाव इनाम दिलं, तो म्हणजे दारवली. पौड मुळशीच्या शेजारी असलेला हा मोठा गाव दारवली नावजी बलकवड्यांना बहाल केला. नावजी बलकवडे पुढेही पराक्रम करतायत. त्यांनी सुधागडचा किल्ला मुघलांच्या ताब्यातून जिंकून घेतला 1698च्या अखेरीस आणि अशा पद्धतीने त्यांचा पराक्रम चालू नाही. ऐन तारुण्यामध्ये 35-40 वर्षाचे नावजी बलकवडे हा पराक्रम करतायत. परंतु इथे मात्र इतिहासाला कलाटणी मिळाली. ह्या 12 मावळामधला हा नावजी बलकवडे किल्ल्यामागून किल्ले जिंकतो ही बातमी औरंगजेबाला समजत होती. अनेक मराठा सरदार या कठीण प्रसंगी औरंगजेबाला वतनाच्या लोभाने येऊन मिळत होते. असंच एक घराणं, मी आता मुद्दाम नाव सांगत नाही कारण की त्याच्यातून वाद वाढतात, त्याचे सगळे पुरावे आहेत आणि त्यातून नावजी फितूर झालेल्या मुघलांना एका घराण्याच्या काही लोकांनी नावजी बलकवड्यांना मुळशी तालुक्यामधल्या पिंपरीच्या अंधारबनाच्या घाटामध्ये नावजी बलकवडे टेहळणी करायला आलेले असताना 35 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. नावजींनी प्रतिकार केला, परंतु एक व्यक्ती 35 लोकांशी किती काळ संघर्ष करणार आणि या संघर्षामध्ये नावजी बलकवड्यांचं बलिदान झालं 1700 साली. नुकतंच काही दिवस स्वतः राजाराम महाराज 1698मध्ये जिंजीच्या किल्ल्याच्या वेढ्यातून बाहेर पडून ते स्वराज्यात आले होते, नव्या मोहिमांना आकार देत होते आणि याच काळामध्ये राजाराम महाराज आजारी पडले आणि या आजारामध्ये त्यांनी सिंहगडावर आश्रय घेतला. प्रतिकूल परिस्थितीत अनेक महिने त्यांचा संघर्ष चालू होता, जीवघेणा संघर्ष होता आणि याच आधारामध्ये दुर्दैवाने सिंहगडावर राजाराम महाराजांचं 3 मार्च 1700 या दिवशी फाल्गुन वद्य नवमी अत्यंत दुःखद फक्त वयाच्या 29व्या वर्षी निधन झालं.
राजाराम महाराजांचं निधन मराठशाहीच्या इतिहासाला फार मोठी हानी करणारी घटना होती. राजाराम महाराजांनंतर आता कोण लढणार? कारण संभाजी महाराज आणि राजाराम महाराज या दोघांचं निधन झालं होतं. आता औरंगजेबाला वाटायला लागलं की मराठे शरण येतील, परंतु तो महाराष्ट्राला ओळखू शकलेला नव्हता. हा शिवरायांचा महाराष्ट्र. अशा वेळेस स्वराज्याच्या रक्षणासाठी फक्त 23 वर्षाची विधवा तरुणी राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्याच्या रक्षणाला सिद्ध झाल्या. ताराबाईंची तुलना त्यावेळेस भद्रकालीशी केलेली आहे. आणि ज्याप्रमाणे भद्रकालीने महिषासूर मर्दिनीने महिषासुराचा वध केला, अशाच पद्धतीने 1700 सालापासून 1707 सालापर्यंत 7 वर्ष संघर्ष करून महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी संघर्ष करून स्वराज्याचं रक्षण केलं. औरंगजेब कंटाळला होता, निराश झाला होता, 90 वर्षाचा होता. आणि याच निराशेत 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगरजवळ भिंगार येथे औरंगजेबाचं निधन झालं. औरंगजेबाचं निधन हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. आणि त्यानंतर 17 वर्ष मुघलांच्या कैदेमध्ये असणारे संभाजीराजांचे सुपुत्र युवराज शाहू सुटून आले. काही काळ आपल्या अधिकारासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. थोड्याच दिवसात ते यशस्वी झाले आणि शाहू महाराजांनी साताऱ्यावर आपली राजधानी केली. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आता मराठे संघर्षाला उभे राहिले. आणि मग मराठ्यांनी बाजीराव पेशवे असतील, खंडेराव दाभाडे असतील, अशा महान पराक्रमी योद्ध्यांनी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आता स्वराज्याचं साम्राज्य करायला सुरुवात केली. खंडेराव दाभाडे, बाजीराव पेशवे, त्यांच्या अगोदर बाळाजी विश्वनाथ पेशवे. बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि खंडेराव दाभाडे यांनी 1719 दिल्लीवर आक्रमण केलं. दिल्ली जिंकून घेतली. तिथं असणारा बादशाह फरुख शियर या बादशाला बदलून मराठ्यांनी रफी उत्तर जत नावाच्या एका तरुण मुलाला दिल्लीच्या तख्तावर बसवलं. बाळाजी विश्वनाथ आणि खंडेराव दाभाडे यांच्या या संघर्षामध्ये नावजी बलकवड्यांना 3 सुपुत्र होनाजी, येसाजी आणि पिलाजी हे तिन्ही मुलं या संघर्षामध्ये आपल्या फौजेनिशी सामील झाले होते. होनाजी बलकवड्यांनी मोठा पराक्रम गाजवायला सुरुवात केली होती. आणि म्हणून शाहू छत्रपतींनी आणि पहिल्या काळामध्ये 1702 साली पहिल्यांदा ताराबाईंनी होनाजी बलकवड्यांना, नावजी बलकवड्यांना जे इनाम होतं, दारवली आणि सावरगाव ही 2 गावं इनाम दिली आणि त्यांना पदाती पंचसहस्त्री अशी किताब बहाल करून त्यांना सरदारी बहाल केली. आणि आता नावजी बलकवड्यांची 3 मुलं स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झाली. होनाजी बलकवड्यांनी या दिल्ली विजयामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर खंडेराव दाभाड्यांच्या नेतृत्वाखाली होनाजी बलकवड्यांनी 1715 गुजरातमध्ये स्वारी केली आणि गुजरातचा सुरत आणि घनदेवी हा जो भाग आहे तो होनाजी बलकवड्यांनी जिंकून घेतला होता. सुरत घनदेवीचे 28 परगणे होनाजी बलकवड्यांनी जिंकून स्वराज्यात आणले. आणि म्हणून शाहू छत्रपतींनी होनाजी बलकवड्यांना 1715 घनदेवी सुरत ह्या भागाची सुभेदारी बहाल केली. आणि आता होनाजी बलकवडे स्वतः सुरत आणि घनदेवी या 28 परगण्याचे सुभेदार झाले. त्यांच्या हाताखाली त्यांचे दोघंही भाऊ
येसाजी बलकवडे आणि पिलाजी बलकवडे हे कार्य करत होते. आता पुढे जंजिऱ्याची मोहीम निघाली. 1720मध्ये बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं आणि फक्त 20व्या वर्षी बाजीराव पेशवे हे पेशवा झाले. त्यांच्या हाताखाली चिमाजी अप्पा हे दोघंही भाऊ राम लक्ष्मणासारखं. काय झालं? बंद पडलं. आणि आता त्यावेळेस बाजीराव पेशवे यांनी शाहू महाराजांच्या आज्ञेने जंजिरेकर सिद्धीवर आक्रमण करण्याची योजना आखली. आपल्याला कल्पना असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने आपला सरसेनापती जुल्फिकार खान याला पाठवून रायगड किल्ला 1689मध्ये जिंकून घेतला. महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज कैदेत पडले. 1689 सालापासून मराठ्यांची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्ताचं ठिकाण रायगड हे मुघलांच्या ताब्यात होतं. आणि मुघलांच्या वतीने 1707 सालापासून 1733 सालापर्यंत रायगड किल्ला हा जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात होता. जोपर्यंत रायगड किल्ला जिंकून शिवतीर्थ स्वराज्यात आणत नाही तोपर्यंत शाहू महाराजांना समाधान मिळत नव्हतं. आणि म्हणूनच शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना कोकण किनारा जंजिरेकर सिद्धीकडून जिंकून जिंजीचा किल्ला आणि रायगड जिंकण्याची जबाबदारी स्वीकारली. साहजिकच या त्यांच्या मोहिमेमध्ये होनाजी बलकवडे, येसाजी बलकवडे, पिलाजी बलकवडे आणि होनाजी बलकवड्यांचे सहकारी खंडोजी मानकर सामील झाले होते. बाजीराव पेशवे 1733च्या ऑगस्ट महिन्यामध्ये बाजीरावांनी प्रत्यक्ष राजपुरी जिंकून घेतली आणि जंजीचा किल्ला जंजिरा जिंकण्यासाठी ते हल्ल्यावर हल्ले करायला लागले. दरम्यान त्यावेळचे सिद्धीच्या ताब्यातले अनेक किल्ले जिंकण्याची जबाबदारी मराठ्यांनी मावळ्यांनी स्वीकारली होती. होनाजी बलकवडे यांनी त्यावेळेस अवचितगड, सुरगड, तळा, घोसाळा, मानगड आणि बिरवाडी हे किल्ले स्वतः 6 किल्ले ते त्यांचे भाऊ आणि खंडोजी मानकर यांनी जिंकून घेतले. त्याच्या खालचे 12.5 परगणे जे तर्फ नागोटणा, तर्फ अष्टम, तर्फ सी महाल परगणे, बिरवाडी, तर्फ अष्टमी, तर्फ तळा, तर्फ घोसाळा, तर्फ निजामपूर हे सगळं होनाजी बलकवड्यांनी पुन्हा 44 वर्षानंतर स्वराज्यात आणलेले होते. आणि म्हणून शाहू महाराजांनी हा सगळा प्रांत राजपुरी याच्या रक्षणाची जबाबदारी होनाजी बलकवड्यांवर सोपवली. त्यांच्या ताब्यात 6 किल्ले आणि 12.5 परगणे शाहू महाराजांनी सोपवलं आणि होनाजी बलकवड्यांना प्रांत राजपुरीचं सुभेदार केलं. त्यावेळेस त्यांचे धाकटे बंधू येसाजी बलकवडे यांना अवचितगडाचं किल्लेदार, पिलाजी बलकवडे यांच्यावर बिरवाडीची किल्लेदारी, नावजी मराठे पवनमावळातले सरदार होते त्यांना सुरगडची किल्लेदारी आणि खंडोजी मानकर, सुभानजी मानकर ह्या दोघा भावांना त्यांनी तळा आणि घोसाळ्याची किल्लेदारी दिली आणि रामाजी पासलकर यांना मानगडची किल्लेदारी दिली. आणि अशा पद्धतीने होनाजी बलकवडे या सर्व प्रांत राजपुरीच्या रक्षणाचं कार्य करत होते. अनेक वेळा संघर्ष झाला. मग रायगड किल्ला 1733च्या ऑगस्ट महिन्यामध्ये यशवंतराव पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्यात आला आणि 44 वर्षानंतर रायगड पुन्हा स्वराज्यात आला. आणि म्हणूनच शाहू महाराजांनी रायगड हा खाजगीकडे ठेवला आणि खाजगीकडून यशवंतराव पोतनीस यांना खासनीसी देऊन रायगडाची रक्षणाची जबाबदारी पोतनीसांना दिली. पुढे 1737मध्ये ज्याप्रमाणे सिद्धीचा कोकणामध्ये पराभव केला तसाच मराठ्यांचा सर्वात मोठा कोकणातला महाराष्ट्रातला शत्रू म्हणजे पोर्तुगीज
या पोर्तुगीजांवर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मोहीम निघाली. 1737च्या मार्च महिन्यामध्ये ही मोहीम निघाली. साहजिकच या कोकणामध्ये पराक्रम गाजवणारे होनाजी बलकवडे, खंडोजी मानकर आणि शंकराजी केशव फडके हे तिघं सेनानी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये सामील झाले होते. पहिल्याच दिवशी 27 मार्च 1737 या दिवशी होनाजी बलकवडे आणि खंडोजी मानकर या दोघांनी महाराष्ट्रातलं महत्त्वाचं ठिकाण, ज्याला आपण मुंबई ठाणे उर्फ साष्टी, पोर्तुगीजांच्या ताब्यातला हा महत्त्वाचं ठाणं, हा किल्ला फक्त एका दिवसामध्ये म्हणजे 27 मार्च 1737 या दिवशी होनाजी बलकवड्यांनी जमिनीवरून आणि खंडोजी मानकर यांनी पानकोटाच्या बाजूने एकाच वेळेस हल्ला करून ठाण्याचा किल्ला आणि ठाणे शहर जिंकून घेतलं. मोठा विजय मिळाला. चिमाजी अप्पांनी या दोघांचाही सन्मान केला. त्यानंतर शंकराजी केशव फडके यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं एक मोठं सैन्य वसईचा किल्ला जिंकायला गेलं आणि ठाणे परिसरातले किल्ले जिंकण्याची जबाबदारी चिमाजी अप्पांनी होनाजी बलकवडे आणि खंडोजी मानकरांवर सोपवली. त्याप्रमाणे होनाजी बलकवडेंनी वेसावा उर्फ वर्सोवा ह्या किल्ल्यावर आक्रमण करून वर्सोवा म्हणजेच वेसाव्याचा यशवंतगड जिंकून घेतला. त्यानंतर खंडोजी मानकरांनी वांद्र्याचा किल्ला जिंकण्याची मोठी मोहीम आखली होती. वर्सोवा जिंकल्यानंतर होनाजी बलकवडे वांद्र्याच्या मोहिमेमध्ये सामील होऊन खंडोजी मानकरांना मदत करत होते आणि अशा पद्धतीने खंडोजी मानकर आणि होनाजी बलकवड्यांनी वांद्र्याचा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर होनाजी बलकवड्यांनी मनोर सुभ्यातले त्यावेळचा ठाणेकोट मनोर, तांदुळवाडीचा किल्ला, त्यानंतर कालदुर्ग, ठाणे आणि असाव्याचा किल्ला, ठाणेकोट, मनोर, तांदुळवाडी, कालदुर्ग आणि आसावा हे किल्ले होनाजी बलकवड्यांनी जिंकून घेतले. आणि अशा पद्धतीने त्या काळचा पोर्तुगीजांच्या ताब्यातला मनोर सुभा जिंकून घेतला. आणि म्हणूनच चिमाजी अप्पा आणि आपल्या शाहू महाराजांनी मनोर सुभ्याची सुभेदारीही होनाजी बलकवड्यांना बहाल केली. दरम्यान होनाजी बलकवड्यांनी या फिरंगाणामधले आणखी अनेक किल्ले जिंकले. त्यामध्ये गोरक्षगड, सिद्धगड आणि वज्रगड, त्यानंतर ह्याचा माहीमचा कोट जिंकण्यामध्ये होनाजी बलकवड्यांचा सहभाग होता. आणि 15 मे 1739 2.5 वर्षाच्या संघर्षानंतर सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातलं सर्वात अभेद्य ठिकाण म्हणजे वसई जिंकून घेतली आणि संपूर्ण उत्तर फिरंगाण जिंकून 250 वर्षानंतर मराठ्यांनी चिमाजी अप्पा पेशव्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण उत्तर फिरंगाण मुक्त करून तो हिंदवी स्वराज्यात सामील केला. या सुमाराला वसईमध्ये मराठे पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष करतायत आणि त्याच वेळेस बाजीराव पेशवे यांचा भोपाळमध्ये निजामाशी संघर्ष सुरू झाला होता. 1738 बाजीराव पेशव्यांनी निजामाला हुलकावणी देत त्याला भोपाळच्या किल्ल्यामध्ये आश्रयाला यायला भाग पाडलं. निजामाने भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला आणि ही संधी साधून बाजीरावांनी भोपाळच्या किल्ल्याकडे येणारी सगळी रसद लुटून निजामाला त्राही केलं. त्यावेळेस निजामाचा मुलगा नासिर जंग हा औरंगाबाद दख्खनचा सुभेदार होता. त्याला हे वर्तमान समजल्यानंतर तो मोठं सैन्य घेऊन आपल्या वडिलांच्या मदतीला निघाला. ही बातमी समजल्यानंतर चिमाजी अप्पांना
हे नाशिक जिल्ह्यातले मुघलांच्या ताब्यातले किल्ले जिंकण्यासाठी मोठं सैन्य पाठवण्याची सूचना केली. त्याप्रमाणे चिमाजी अप्पांनी येसाजी बलकवड्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं सैन्य, होनाजी बलकवड्यांचे धाकटे बंधू येसाजी बलकवडे, नावजी बलकवड्यांचे दुसरे सुपुत्र यांच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य त्यांनी येसाजी बलकवड्यांच्या हाताखाली दिलं. आणि आता येसाजी बलकवडे नाशिक जिल्ह्यातले मुघलांचे किल्ले जिंकायला निघाले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर नावजी मराठे जो सुरगडचे किल्लेदार होते आणि त्याचबरोबर त्रिंबक सूर्याजी चौलकर प्रभू आणि नारो त्रिंबक मुजुमदार हे असं सैन्य निघालं. येसाजी बलकवड्यांनी नाशिककडं जाताना पहिल्यांदा मुरबाड तालुक्यातील गोरक्षगड जिंकून घेतला. तिथून ते आनेमाळशेज घाट चढून आले आणि हरिश्चंद्रगडाच्या समोर खुबी फाट्यावरचा सिंदोळ्या नावाचा किल्ला जिंकला. तिथून ते आनेमाळशेज आपल्या ह्याच्यामध्ये तुमच्या कसारा घाटातून वरती चढून त्यांनी पहिल्यांदा अलंग, कुलंग, मदन हे किल्ले जिंकून घेतले. त्रिंगलवाडीचा किल्ला जिंकला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या भागाचं मुख्य ठिकाण कावनईचा किल्ला येसाजी बलकवड्यांनी जिंकला. येसाजी बलकवड्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अलंग, कुलंग, मदन, रतनगड, त्रिंगलवाडी आणि कावनई हे महत्त्वाचे किल्ले जिंकून पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या पश्चात नाशिक जिल्ह्यामध्ये मराठ्यांचं राज्य प्रस्थापित केलं. हा पराक्रम ऐकल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी आणि शाहू महाराजांनी येसाजी बलकवड्यांना प्रांत कावनईचं सुभेदारपद बहाल केलं. आणि आता नावजी बलकवड्यांचे दुसरे सुपुत्र येसाजी बलकवडे हे देखील सुभेदार झाले. त्यांच्या हाताखाली त्यावेळेस त्यांच्या ताब्यात अलंग, कुलंग, मदन, रतनगड, त्रिंगलवाडी आणि कावनई हे 5 किल्ले होते, 6 किल्ले होते. आणि अशा पद्धतीने येसाजी बलकवडे हे नाशिक भागाचे सुभेदार झाले. परंतु त्यावेळेस नाशिक हे मुघलांच्या ताब्यात होतं. औरंगजेबाने नाशिकवर आक्रमण करून नाशिक जिंकून घेतलेलं होतं. नाशिकमधली सर्व हिंदूंची मंदिरं पाडून टाकलेली होती. सुंदर नारायण मंदिरं पाडून तिथं मशीद बांधलेली होती. आणि नाशिकमध्ये त्यांनी पंचवटीमध्ये एक गढी बांधलेली होती. आणि नाशिकचं नाव बदलून त्याचं नाव गुलशनाबाद ठेवलं होतं. अशा पद्धतीने आमच्या हिंदुस्थानातलं सर्वात पवित्र ठिकाण प्रभू रामचंद्रांचं नाशिक याचा विध्वंस केलेला होता. आणि औरंगजेब त्यानंतर त्र्यंबकेश्वरला येऊन आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिरावर हल्ला करून ते पाडून त्याचा विध्वंस करून तिथेही मशिदीची स्थापना केली होती. आणि अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर आणि नाशिक हे मुघलांच्या ताब्यात होतं. हे येसाजी बलकवड्यांना सहन होत नव्हतं. आणि 1739च्या ऑगस्टमध्ये येसाजी बलकवडे फक्त 400-500 मावळ्यांना घेऊन भावनेच्या आहारी येऊन त्यांनी नाशिकवर हल्ला केला. त्यावेळेस तिथं अब्दुल अजीज खान जुन्नरकर बेग हा मुघलांचा सुभेदार होता. त्याच्याकडं 2000 सैन्य होतं. त्याने चारही बाजूने येसाजींच्या सैन्याला वेढलं आणि प्रचंड हल्ला, गढीतून तोफा बंदुकांचा माला आणि चारही बाजूनी 2000 घोडदळाने फक्त 400 येसाजींच्या सैन्याला घेरलं. येसाजींनी मोठा संघर्ष केला. त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक मावळ्याने संघर्ष केला. परंतु शेवटी हे 400 मावळे किती काळ संघर्ष करणार. आणि येसाजींसह सर्वच्या सर्व 400 मावळे नाशिक शहराच्या मुक्ततेसाठी कामी आले. मोठा संघर्ष झाला. परंतु येसाजींचं बलिदान शाहू महाराजांना सहन झालं नाही. शाहू महाराजांनी येसाजींच्या ह्या बलिदानाबद्दल त्यांना 3 मुलं येसाजींना, बहिर्जी, भागोजी आणि तानाजी. त्यावेळेस बहिर्जी बलकवडे फक्त 21 वर्षाचे होते. 21 वर्षाच्या बहिर्जी बलकवड्यांना शाहू महाराजांनी प्रांत कावनईचं सुभेदारी बहाल केली.
बहिर्जी बलकवडे, भागोजी बलकवडे आणि तिसरे तानाजी बलकवडे हे ह्या प्रांत काउनाईच्या रक्षणाला सिद्ध झाले. बहिर्जी बलकवड्यांनी फार मोठं स्वराज्यासाठी कार्य केलं. 1751मध्ये बहिर्जी बलकवड्यांनी त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंग तो जो त्र्यंबकेश्वरचा किल्ला मुघलांच्या ताब्यातील अचानक हल्ला करून त्र्यंबक सूर्याजी चौलकर प्रभू ह्या आपल्या सहकार्याच्या बरोबरीने हा किल्ला जिंकून घेतला आणि आमचं 12 ज्योतिर्लिंग मुक्त केलं. आणि छत्रपती शाहू महाराज आणि बाजीरावांच्या आज्ञेने बहिर्जी बलकवड्यांनी औरंगजेबाने आमच्या ज्योतिर्लिंगावर बांधलेली मशीद पाडली आणि तिथं पहिल्यांदा छोटंसं कौलारू मंदिर बांधलं. आणि मग पुढं 1755मध्ये आत्ताचं जे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे त्या नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली तिथे या त्र्यंबकेश्वराच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजन होऊन त्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1774मध्ये एका भव्य मंदिराचं निर्माण करणार. यामध्ये बहिर्जी बलकवड्यांचा सहभाग होता. याच बहिर्जी बलकवड्यांनी 1753मध्ये नाशिकवर हल्ला केला आणि जिथं आपले वडील येसाजी बलकवडे आणि 400 मावळे या नाशिकच्या मुक्ततेसाठी पंचवटीच्या काठावर असलेल्या गढीमध्ये कामी आले होते, ती गढी जिंकून घेतली, मुघलांचा पराभव केला आणि त्याचा बदला म्हणून ती गढी पाडून टाकली. आजही त्याला फुटकी गढी म्हणतात. आणि बहिर्जी बलकवड्यांनी नाशिक मुक्त केलं. आणि मग नंतरच्या काळामध्ये नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे सुंदर नारायणावर त्या मंदिर पाडून बांधलेली मशीद पाडून तिथे पुन्हा सुंदर नारायणाच्या मंदिराचं स्थापना झाली. आणि मग ओढेकरांनी काळाराम मंदिराची स्थापना केली. तुमचे नारो शंकर दानी यांनी तिथे रामेश्वराचं मंदिर बांधलं, नारेशंकर घंटा ते मंदिर बांधलं. आणि पुन्हा एकदा नाशिकमध्ये भव्य आपल्या हिंदू मंदिरांची स्थापना झाली. यामध्ये या बहिर्जी बलकवडे आणि येसाजी बलकवड्यांचा मोठा सहभाग आहे. बहिर्जी बलकवड्यांनी नंतरच्या काळामध्ये नाशिकमधले अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यामध्ये अचला, अहिवंता, गडगडा, बहुला, हर्ष हे किल्ले बलकवड्यांनी जिंकून घेतलेले आहेत. येसाजी बलकवड्यांचे दुसरे सुपुत्र भागोजी बलकवडे 1751मध्ये रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या अहमदाबादवर मोहीम निघाली. दाभाडे आणि पेशव्यांनी मिळून अहमदाबाद जिंकून घेतलं. उमाबाई दाभाडेंनी केलेला पराक्रम फार महत्त्वाचा होता आणि त्यामध्ये बलकवड्यांनी मोठा पराक्रम गाजवला. आणि म्हणूनच बाजीराव पेशव्यांनी आणि त्यावेळेस शाहू महाराजांनी भागोजी बलकवड्यांना आपल्या त्यावेळेस नानासाहेब पेशवे आणि शाहू महाराजांनी त्यावेळेस भागोजी बलकवड्यांना डभोईची सुभेदारी दिली. आणि अशा पद्धतीने 1751 पासून 1771पर्यंत त्यावेळेस शाहू महाराजांचं निधन झालेलं होतं आणि त्यावेळेस रामराजे हे छत्रपती होते. त्यांच्या काळामध्ये भागोजी बलकवडे हे तुमच्या डभोईचे सुभेदार झाले. 1751 पासून 1774पर्यंत भागोजी बलकवडे हे गुजरातमध्ये डभोई सुब्याचे सुभेदार होते. त्यांच्या हाताखाली बहादूरपुरा वगैरे अनेक किल्ले होते. पावागड हा गुजरातमधला एक डोंगरी अतिशय महत्त्वाचा किल्ला हाही भागोजी बलकवड्यांच्या ताब्यात होता. अशा पद्धतीने नावजी बलकवड्यांचे दुसरे सुपुत्र येसाजी बलकवडे त्यांची मुलं त्यावेळेस गुजरातमध्ये नाशिक भागात मोठा पराक्रम गाजवत होते. 1748मध्ये कोकणचे सुभेदार होनाजी बलकवडे यांचं निधन झालं. होनाजी बलकवड्यांना 2 सुपुत्र होते, रानोजी बलकवडे आणि सटवाजी बलकवडे. 1748 साली रानोजी बलकवडे हे प्रांत राजपुरीचे सुभेदार झाले. या रानोजी बलकवड्यांनी कोकणातले अनेक किल्ले जिंकून दिले.
राणोजी बलकवड्यांच्या नेतृत्वाखाली कोर्लई, रेवदंडा, 1760मध्ये उंदेरीचा किल्ला, त्याचं नंतर नाव पेशव्यांनी जयदुर्ग उंदेरी असं ठेवलेलं आहे, उंदेरी आणि मदगड, महिमानगड हे किल्ले तिकडचे जिंकले. आणि त्यानंतर राणोजी बलकवड्यांच्याच नेतृत्वाखाली 1756मध्ये सुवर्णदुर्ग हाही स्वराज्यात आला. आणि अशा पद्धतीने राणोजी बलकवडे 1748 पासून 1772 पर्यंत प्रांत राजपुरीचे सुभेदार होते. त्यांच्या हाताखाली त्यांचे धाकटे बंधू सटवाजी बलकवडे आणि अनेक बलकवडे, आमच्या कुटुंबातील बलकवडे म्हणजे कृष्णाजी बलकवडे, खंडोजी बलकवडे, नावजी बलकवडे, दुसरे नावजी बलकवडे, त्यानंतर तिथं अशी अनेक मंडळी त्या बलकवड्यांच्या या सैन्यामध्ये त्यांच्या कुटुंबातले होते. 1772मध्ये एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यानंतर इंग्रजांविरुद्ध मराठ्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. आणि अशा संघर्षामध्ये इंग्रज मराठा पहिलं युद्ध सुरू झालेलं होतं. आणि या संघर्षामध्ये आता इंग्रजांची मुंबईची नाकेबंदी करणे हे एक महत्त्वाचं कार्य होतं. आणि हा विचार करून त्यावेळेस माधवराव पेशव्यांनी राणोजी बलकवड्यांना त्या प्रांत उंदेरी याची सुभेदारी दिली. आणि माधवरावांनंतर मग बारभाईंच्या काळामध्ये राणोजी बलकवडे हे प्रांत उंदेरीचे सुभेदार होते. त्यावेळेस कोकण किनार, उरण वगैरे हा सगळा भाग प्रांत उंदेरी, जयदुर्ग उंदेरीच्या हाताखाली होते. राणोजी बलकवड्यांच्या हाताखाली फार मोठं आरमार होतं. अनेक युद्ध नौका त्यांच्या ताब्यात होत्या. आणि त्यावेळेस इंग्रजांशी झालेल्या संघर्षामध्ये राणोजी बलकवड्यांचा सहभाग होता. राणोजी बलकवड्यांनी वडगावची लढाई, जी महादजी शिंद्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध 1779मध्ये जो मोठा संघर्ष झाला वडगावमध्ये, महादजी शिंद्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी इंग्रजांचा दारुण पराभव केला. त्यावेळेस मुंबईकर इंग्रजांवर हल्ले करून आणि त्या भागाचं त्यांना कुठल्याही प्रकारे ह्या वडगावच्या युद्धासाठी कुठलीही रसद पाठवता येऊ नये म्हणून राणोजी बलकवडे उंदेरीवरून सर्व प्रकारचं त्यावेळेस कार्य करत होते. त्यावेळेस रघोजी आंग्रे हे राणोजी बलकवड्यांना ह्या कामामध्ये सहकार्य करत होते. रघोजी आंग्रे आणि राणोजी बलकवडे त्यावेळेस रघोजी आंग्र्यांकडं अलिबागचा किल्ला आणि खांदेरीचा किल्ला आणि त्यावेळेस राणोजी बलकवड्यांकडं उंदेरीचा किल्ला होता. आणि अशा पद्धतीने आंग्रे आणि बलकवडे यांनी मिळून मुंबईकर इंग्रजांचा अनेक वेळा पराभव केलेला आहे. अशा पद्धतीने नावजी बलकवडे आणि त्यांची मुलं, त्यांची नातवंडं मराठशाहीच्या अंतापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी एकाच वेळेस गुजरातमध्ये, नाशिक भागामध्ये, कोकणामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि त्याच वेळेस येसाजी बलकवड्यांचा दुसरा मुलगा भागोजी बलकवडे 1772मध्ये माधवराव पेशव्यांच्या कर्नाटक मोहिमेमध्ये सामील झाले. या भागोजी बलकवड्यांनी टिपू सुलतानचा बाप हैदर अली याचा पराभव करून कर्नाटकमधला अतिशय महत्त्वाचा किल्ला, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचं द्वार म्हणतात, तो कोप्पळचा किल्ला 1772मध्ये भागोजी बलकवड्यांनी जिंकून घेतला. आणि 72 पासून 74 पर्यंत भागोजी बलकवडे कोप्पळचे सुभेदार होते कर्नाटकमध्ये. म्हणजे कर्नाटक असेल, माळवा असेल, गुजरात असेल, कोकण असेल, नाशिक असेल, बारामावळ असेल, या सर्व भागामध्ये स्वराज्याच्या रक्षणासाठी बलकवड्यांनी आपल्या परीने जेवढं योगदान करता येईल तेवढं केलेलं आहे. शेकडो वीरांनी बलकवडे घराण्यातल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी रक्त सांडलेलं आहे. असं बलकवड्यांचं घराणं. मी एक त्या घराण्यात जन्माला आलो
हा एक फक्त योगायोग मी माझं भाग्य समजतो. परंतु बलकवड्यांसारखी अशी शेकडो घराणी की ज्यांनी या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, अशा शेकडो घराण्यांचा अज्ञात इतिहास हा जगासमोर आणणं हे मी माझ्या जीवनाचं ध्येय मानलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज, ताराराणी, सर्व छत्रपती असतील, अष्टप्रधान असतील, सेनापती असतील आणि असे शेकडो घराणे यांचा हा सगळा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास जगासमोर आणणं हे मी माझं आद्य कर्तव्य मानतो. आणि यातूनच गेली 40 वर्ष मी मुडी कागदपत्रांच्या संशोधनातून हा इतिहास जगासमोर आणण्याचा माझ्या परीने एक छोटासा प्रयत्न करतो आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे असं मी मानतो. आपण सगळ्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव.